नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, 2 अंकी संख्येचा वर्ग काढला होता, बरोबर. आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा शॉर्टकट पद्धतीने ते बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपल्याकडे एक संख्या आहे, एक संख्या काय 103. 103 या संख्येचा काय करायचं, आपल्याला वर्ग करायचा आहे, बरोबर. बघा इथे आता बेस मेथड सांगणार, बघा कशी 100, 150, 200, 250 म्हणजे ज्या संख्येच्या जवळ असणार आहे ना तो बेस घेणार आहे आपण. म्हणजे बघा आता आपल्याकडे उदाहरण काय, आपल्याकडे 103, आपला बेस काय राहणार आहे, 100 राहणार आहे, बरोबर. 100 बेस राहणार आहे. बघा तुमच्या लक्षात येईल. बघा आता काय करायचं, सॉल्व्ह कसे करायचे उदाहरण. बघा काय करायचं मित्रांनो, 103 मधून 103 ही संख्या 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 3 ने जास्त आहे, बरोबर. एकदा प्लस करायचा 3 आणि एकदा मायनस, सेम तीच संख्या करायची. इथपर्यंत झालं. नंतर काय करा, 103 मध्ये 3 प्लस करा. 103 मध्ये 3 प्लस केल्यावरती किती होते, 106 होते, बरोबर. गुणाकारामध्ये 103 मधून 3 मायनस करून टाका, किती राहिले, 100, बरोबर. भाग नेहमी काच द्यायचा तुम्हाला, 100चा द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर. मग 100 100 कटले, उरले किती आपल्याकडे, 106, बरोबर. 106 उरले. लास्ट स्टेप काय करायचं, लास्ट स्टेप 3चा वर्ग घ्यायचा. 3चा वर्ग किती आहे, 9 आहे, 2 अंकी मध्ये म्हणजे 09. तुमचं फायनल उत्तर काय आलं, 106 म्हणजे 10609 हे उत्तर आलं तुमचं, बरोबर. कळालं का मित्रांनो. चला असाच एक प्रश्न घेऊ आपण. बघा मित्रांनो, मागच्या उदाहरणात आपण 103चा वर्ग काढला. आता ह्या उदाहरणामध्ये काय करू आपण, 107 या संख्येचा वर्ग काढायचा, बरोबर. आता बघा 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 7 ने जास्त आहे. एकदा 7 प्लस, एकदा 7 मायनस, बरोबर. या क्रिया सांगणारच आपण. 107 मध्ये 7 टाकले, किती झाले, 114 झाले. गुणाकारामध्ये 107 मायनस 7 केले, किती राहिले, 100 राहिले. भाग काचा द्यायचा, 100चा द्यायचा, बरोबर. 0 0 कट झाले, उरले किती आपल्याकडे, 114. शेवटी काय करायचं, 7चा वर्ग घेऊन टाकायचं. 7चा वर्ग किती आहे, 49 जोडून द्या. तुमचं उत्तर काय आलं, 11449, बरोबर. बघा मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे आपल्याकडे, काय 114 या संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला, बरोबर. हा 100च्या जवळच येणार आहे, बरोबर. 100 बेस घेतला आपण, बरोबर. किती असते 100 पेक्षा, 14. एकदा 14 प्लस, एकदा 14 मायनस, बरोबर. एकदा काय करा, मग 114 मध्ये 14 जर टाकलं, किती होणार आहे, 128 होणार आहे. गुणाकारामध्ये 114 मधून 14 जर गेले तर खाली किती शिल्लक राहणार आहे, 100 राहणार आहे. भाग काचा द्यायचा, 100चा द्यायचा. 100 100 कट झाले, बरोबर. उरले किती आपल्याकडं, 128, बरोबर. 128 आणि 14चा वर्ग घेऊन टाका. 14चा वर्ग किती आहे, 196. 14चा वर्ग किती आहे, 196. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये काय होतं, 2 संख्या येत होत्या, बरोबर. आता इथे 3 अंकी संख्येवर आली, म्हणून काय करायचं, या 2 संख्या सोडून द्या आणि ही जी संख्या असते ना यामध्ये प्लस करा. 128 मध्ये प्लस करा, किती झाले, 129. आणि ही 96 जी आहे ना ती जोडून द्या. तुमचं उत्तर काय आलं, 12996. हे तुमचं फायनल उत्तर आलं. कळालं. पुढचं उदाहरण बघा, काय 152 या संख्येचा वर्ग करायचा, बरोबर. आता मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये 100च्या जवळ सरळ संख्या घेतल्या होत्या आपण. आता काय काम करू आपण, 150च्या जवळ बेस. आता 150च्या जवळ 152, बरोबर. म्हणून आपला बेस काय राहणार आहे, 150 राहणार. 150 पेक्षा किती जास्त आहे, 2 जास्त आहे. एकदा प्लस 2, एकदा मायनस 2, या क्रिया चालणार आपल्या, बरोबर. 152 मध्ये 2 प्लस केले, किती होणार आहे, 154 होणार आहे, बरोबर. गुणाकारामध्ये 152 मधून 2 मायनस केले तर 150 राहणार आहे. छेदामध्ये 100 नेहमी घ्यायचंच आपल्याला, बरोबर. भाग दिला, 100 100, 0 0 कॅन्सल, 5 दुने 10, 5 त्रिक 15, बरोबर. बे एक बे, बेसाती 14, एक उरला, बेसाती 14. तर शिल्लक राहिले 77 गुणिले 3, बरोबर. यांचा गुणाकार करा, 7 त्रिक 21, बरोबर. आजचा गेला 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 23 झाले, बरोबर. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 मध्ये 2 टाकले,
23 झाली. बरोबर. लास्ट स्टेप काय आपली, 2चा वर्ग घ्यायचा. 2चा वर्ग किती? 4 आहे. पण 2 अंकी संख्येमध्ये घ्यायचं. तुमचं उत्तर काय आलं? 23,104. 23,104 तुमचं उत्तर आलं. बरोबर. अशा पद्धतीने करायचं मित्रांनो. बघा बघा मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये आपण 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे शिकलोय. बघा आता आपण पुढचं थोडं लेवल वाढवू. आपण म्हणजे आपण तिला काय करायचं, आपल्याला घन काढायचा, वर्गमूळ काढायचा. आपल्याला काय काढायचंय? वर्गमूळ. वर्गमूळ काढायचं आपल्याला. बरोबर. वर्गमूळ काढायचं आपल्याला. काय काढायचंय? वर्गमूळ. बघा तुम्हाला नाही का, कमीत कमी एवढे आपल्या सध्या पुरतं एवढे तरी वर्ग पाठ पाहिजे तुमच्या आपल्या ट्रिक साठी. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा 10 पर्यंत पाठ पाहिजे आपल्या ट्रिक साठी. हा बरोबर. बघा मित्रांनो, काय आहे प्रश्न बघा. 1369 या संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा आपल्याला. काय करा, 2 संख्या ज्या आहे ना त्या वेगळ्या करा. बरोबर. 2 संख्या वेगळ्या केल्यानंतर ही जी 9 ही संख्या आहे ना, 9 संख्या कुठं कुठे येते बघा. इथे एकदा येते आणि इथे एकदा येते. बरोबर. 2 ठिकाणी येते. बरोबर. मग आपलं काय, कुठं कुठं म्हणजे 3 घ्यायला लागला. 3च्या म्हणजे 3चा वर्ग 9. बरोबर. आणि एकदा 7चा वर्ग, 7चा वर्ग 49. या 2 ठिकाणी कोणती संख्या येते? 9 ही संख्या येते. बरोबर. एवढं झालं. काय घेतलं आपण? 3 घेतला आणि 7 घेतला. का? त्यांचे स्थानी किती येतोय? 9 येतं. म्हणून आपण या 2 संख्या घेतल्या. बरोबर. लास्ट स्टेप काय करायची आहे? 13. 13 ही संख्या आहे ना, 13. बरोबर. 13 ही संख्येच्या 13 ही संख्या कोणत्या वर्गाच्या जवळ येणार आहे? बघा आता 2 संख्या घ्यायला लागतील आपल्याला. आता बघा 4चा वर्ग किती? 16 आहे. बरोबर. मोठी होती. आपण काय करू? 3चा वर्ग. 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. बरोबर. आणि 4चा वर्ग किती आहे? 16 आहे. बरोबर. आले का मधोमध? 3चा वर्गाच्या आणि 4च्या वर्गाच्या मधोमध आले. एकदम बरोबर आली. बरोबर. आणि काम काय करायचं? लहान संख्या नाही तर जोडून द्या. लहान संख्या कोणती? आपल्याकडे 3 आहे. ती जोडून दिली आपण. 33, 37. बघा हे दोन्हीतूनच उत्तर राहणार आहे आपलं. दोन्हीतूनच. पण कोणतं नक्की राहणार आहे हे पण महत्वाचं आहे ना. तर मग काय करायचं? 3 आणि 4. 3 आणि 4चा गुणाकार करून टाका. 3 आणि 4चा जर गुणाकार जर केला तर किती येते? 3 चौक 12. बघा आता कम्पॅरिझन करायचं आपल्याला. आता ही 13 ही संख्या जी आहे, म्हणजे 13 ही संख्या 12 पेक्षा मोठी आहे ना, तर उत्तर मोठं येणार आहे. तुमचं उत्तर काय आलं? 37. हे झालं तुमचं उत्तर. काय आलं का मित्रांनो? अशा प्रकारे सोडायचं आपल्याला. एकदम सिंपल आहे. तुम्हाला एवढं कमीत कमी आपल्या ट्रिकला पाहिजे माहिती. उदाहरण काय आपल्याकडं? 24,01चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. बरोबर. बघा आता ही पहिल्यांदा नेमका आपला 2 संख्या वेगळ्या करायच्या आपल्या. बरोबर. 0,1 वेगळा केला. बरोबर. आता एक जी संख्या आहे कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी येणार आहे? बघा इथे 1च्या येणार आहे आणि इथे 9च्या येणार आहे. तर आपल्या 2 संख्या कोणत्या राहणार आहे? 1 आणि 9. बरोबर. या 2 संख्या राहणार आहे. नंतर काय करायचं आता? 24. 24 ही संख्या आहे कोणत्या 2 वर्गमुळाच्या मधोमध येणार आहे? बरोबर. 12चा वर्ग लय मोठा होईल. बरोबर. 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. 4चा वर्ग येईल सुरुवातीला आपण. बरोबर. 4चा वर्ग 16. बरोबर. नंतर 5चा वर्ग 25. बरोबर. आलं का मधोमध त्याच्या? त्या दोन्ही संख्येच्या मधोमध आली की नाही? 24 ही संख्या आली. बरोबर. तुम्हाला काय सांगितलं? लहान संख्या जोडून द्या दोन्ही ठिकाणी. बरोबर. जोडली. आता याच्यामध्ये आपल्याला कोणती येणार? उत्तर त्या दोन्ही मधून फिक्स असणार आहे. पण कोणतं आहे तर ते कसं ओळखायचं? बघा 4 आणि 5. 5 आणि 4 आणि 5चा गुणाकार करा. 4 आणि 5चा गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे? 20 येणार आहे. बरोबर. आता 20. 24 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे ना. 24 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे ना,
तर उत्तर काय येणार आपलं? आता पण मोठंच म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 49 आलं. 49 एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. अशा प्रकारे असे उदाहरणं सॉल्व्ह करायचे, एकदम सिंपल आहे. चला मित्रांनो, आपण लास्ट उदाहरण बघूया. बघा काय आहे प्रश्नामध्ये, 11,025 या संख्येचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं. बघा काय सुरुवातीला काय करायचं, दोन संख्या वेगळ्या केल्या आपण, बरोबर. दोन संख्या वेगळ्या केल्यानंतर पाचही संख्या कुठं कुठे येते, एकच ठिकाणी येते. बघा इथंच येते. तर मग एकच हे राहणार आहे, बरोबर. म्हणजे किती? 5 घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर. 2 नाही येते कुठं, तर 5च घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर. आता काय करायचंय, 110 ही कोणत्या संख्येच्या जवळ येणार आहे ते काढू. बघा आता 10चा वर्ग किती आहे? 100, बरोबर. आणि 11चा वर्ग किती आहे? 121 आहे. बघा आली का मध्ये? तुम्हाला काय सांगितलं, लहान संख्या जोडून द्यायची आहे. एकच संख्या आहे, तुमचं फायनल उत्तर काय आलं? 105. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. कळालं? एकदम सिंपल आहे. आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच उदाहरणं होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घनमूळ कसे काढायचे ते शिकूया, बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.